सर्व रसिका मान्यवर आणि रसिका श्रोते, कारण दोघेही रसिक दिसत आहेत, मला आत्ताच मुलाखत ऐकली आपण सगळ्यांनी, या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते मनोरमा परिवाराच्या वतीने. मनोरमा परिवार हा आईच्या मायेने भरलेला परिवार आहे आणि या परिवाराचं प्रेम आपण सगळ्यांनीच पाहिलंय की समाजावरचं प्रेम, आज आमच्या ठेवीदारांवरचं प्रेम, हितचिंतकांवरचं प्रेम, हा मनोरमा परिवार हा प्रेमाने भरलेला परिवार आहे. आणि या परिवारामध्ये आपण सगळेजण नेहमीच म्हणजे जे जे आमच्याकडे येतात, जो जे वांछिल तो ते लाहो या उक्तीप्रमाणे त्यांना प्रत्येकाला जे जे हवं ते देण्याचा प्रयत्न या आमच्या परिवाराने केलेला आहे. या परिवाराचे सर्व आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 27 वर्ष अगदी जोमाने हा परिवार वाटचाल करतोय. 9 मे 1997 साली या मनोरमा बँकेची स्थापना झाली आणि त्यानंतर हा चढता आलेख सतत चढत राहिला. त्यानंतर मल्टीस्टेटची पण स्थापना झाली. आज मनोरमा बँकेच्या 8 शाखा आहेत, मल्टीस्टेटच्या 70 शाखा आहेत, 6 पतसंस्था आहेत आणि असा संपूर्ण परिवार 2500 कोटींकडे वाटचाल करतोय. या परिवाराचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की सतत 6 वर्ष 0% NPA म्हणजे थकबाकी 0% असं महाराष्ट्रात क्वचित एखादी बँक असेल तर ती मनोरमा बँक आहे. आणि आमचा 0% NPA 6 वर्ष सतत 0% आहे आणि येणाऱ्या वर्षी सुद्धा तो असणार ही खात्री आम्हाला आहे. त्याचबरोबर 2500 कोटीकडे वाटचाल करत असताना सुद्धा अगदी छोट्या म्हणजे बचत गटांपासून ते साखर कारखान्यांपर्यंत एवढ्या सगळ्या लोकांची कर्ज आम्ही देतोय. म्हणजे अगदी समाजातल्या छोट्या घटकापासून समाजातल्या मोठ्या घटकांपर्यंत प्रत्येकाला काही ना काहीतरी देण्याचा आणि त्यांना त्यांची गरज भागवून त्यांच्या उद्योगामध्ये मदत करण्याचा हा प्रयत्न आमचा राहिलेला आहे. आज साहित्याची जी सेवा म्हणाल तर मनोरमा परिवाराने अखंडपणे साहित्याची सेवा केलेली आहे. कारण नुसतं आर्थिक क्षेत्रात आम्ही काम करत नाहीये, तर साहित्यिक, सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही सगळी क्षेत्र पादाक्रांत केलेली आहेत. आणि हा परिवार साहित्यिक क्षेत्रामध्ये आतापर्यंत गेले 27 वर्ष दरवर्षी आतापर्यंत आमची 6 साहित्य संमेलनं झालेली आहे. त्याचबरोबर अनेक साहित्य संमेलनं, अनेक साहित्य पुरस्कार, म्हणजे दरवर्षी आम्ही साहित्य पुरस्कार देतो. महाराष्ट्रातले सगळे दिग्गज साहित्यिक या साहित्य पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहेत आणि अतिशय सन्मानाचा हा असा साहित्य पुरस्कार समजला जातो. यावर्षीही सन 2024 साली हा जो साहित्य पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आहे, तर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आजचे आपले कुलगुरू महानोर साहेब, त्याचबरोबर समेळजी, त्याचबरोबर मधुराताई, आमच्या सुनीता राजेताई, या आमच्या वहिनी शोभाताई, त्याचबरोबर ढोबळे सर, या सगळ्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित असलेले सर्व साहित्यिक, या सर्वांना मी धन्यवाद देईन की आम्ही अगदी छोट्या म्हणजे अगदी कमी कालावधीमध्ये आपल्याला निमंत्रित केलं आणि आपण प्रत्येकाने आमच्या आग्रहाच्या निमंत्रणाचा स्वीकार केला. नुसता स्वीकार केला नाही तर आपण सगळेजण अगदी वेळेवर इथं उपस्थित सुद्धा झालात. खरोखर आहे, आपण म्हणतो साहित्य हा समाजमनाचा आरसा आहे आणि एक सकस साहित्य हा सकस समाज घडवत असतं. आज आपला समाज जेव्हा घडतो त्यावेळेस त्या प्रत्येक समाजाला विचारांची गरज आहे. आपण असं म्हणू की काय साहित्याने पोट भरतं का? नक्कीच पोट भरत नाही, पण पोट भरण्यासाठी जे साधन लागतं तर ते साहित्य देतं असं मला वाटतं. कारण हा जो समाज जेव्हा आपल्याला घडतो, हा सकस समाज घडण्यासाठी सकस साहित्याची गरज आहे. कारण ही जी क्रांती असती मनामध्ये ती विचाराने होत असते. कुठलीच क्रांती अशी होत नाही, पहिल्यांदा तुमचे विचार फार महत्वाचे आहेत आणि एक ती साहित्य, संस्कृती, समाज हे सगळं घडायसाठी एक विचारांची क्रांती तुमच्या मनातनं घडावी लागते. आणि त्यामुळं ही मनातनं क्रांती घडवण्याचं काम, एक सकस साहित्य समाजासमोर आणण्याचं काम सतत मनोरमा परिवार करते. आणि ही आमची साहित्याची पूजा आहे, ती आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सतत चालू आहे आणि अखंड चालू आहे. आत्ताच आपण बघितलं की अतिशय दिग्गज साहित्यिक आज मधुराताई आहेत, समेळजी आहेत आणि आता हेही सगळ्या साहित्यिकांना आपण बऱ्याच ऐकणार आहोत.
तर यांचं जे बघितलं की हे हाडाचे साहित्यिक आहेत आणि खरोखरच म्हणजे अशी माणसं या मनोरमा परिवाराच्या व्यासपीठावर आलेली आहेत आणि आतापर्यंत जे जे दिग्गज साहित्यिक इथे येऊन गेले त्यानंतर ते साहित्य परिषदेचे अध्यक्ष झालेले आहेत. म्हणजे ही मनोरमा परिवाराची खासियत आहे. म्हणजे हे फक्त मनोरमा परिवाराचा पायगुण म्हटलं तरी चालेल किंवा शुभशकुन म्हटलं तरी चालेल तुमच्या सगळ्यांसाठी. पण यापुढे तुम्हालाही भविष्यामध्ये असाच योग येवो असं मी इथल्या सगळ्यांना सुयश चिंतिते. आणि आपण सगळेजण इथे आलात, आज बरेच मान्यवर बोलणार आहेत त्यामुळे जास्त नाही बोलणार, पण साधं सोपं आणि समाजाला कळेल असं साहित्य लिहिणारे जे साहित्यिक आहेत तेच समाज मान्य होतात. आपल्याला माहित आहे, मला राणा पवार नेहमी म्हणायचे जेव्हा मी कॉलेजमध्ये होते कविता करायच्या. आता कवितांशी संपर्क तुटलाय बऱ्याच राजकारणामुळे, परंतु त्यावेळेस राणा पवार मला म्हणायचे अस्मिता साधं सोपं लिहायला पाहिजे, अवघड अवघड लिहायला जाऊ नकोस. अवघड लिहिणारं लोकांना कळत नाही, जे साधं सोपं लोकांना कळेल, लोकांना लगेच त्यांच्या मनापर्यंत पोहोचेल असं साहित्य लिहायला पाहिजे. आणि खरोखरच म्हणजे मी भाग्यवान आहे, आज फडकुले सर असू देत, राणा पवार असू देत, त्यांनी मानसकन्या म्हणून हा जो आम्हाला घडवलं म्हणजे त्याचाच आज प्रत्यय येतोय की समाजामध्ये हे काम करत असताना आम्हाला बरंच म्हणजे हे सगळ्याचा फायदा होतो की एक साहित्यिक म्हणून काम करतोय, एक सांस्कृतिक क्षेत्रात काम करतोय, पण एक जी मनाची ठेवण असते, जडणघडण असते. आज ताई बोलल्या मधुराताई की संस्कृती ही आपल्याला म्हणजे जे संस्कार रुजतात मनावर तर ते संस्कार चांगल्या व्यक्तींचे रुजले पाहिजे. आणि आज फादर्स डे पण आहे, आज माझे आई वडील पण समोर आहेत, त्यांनी जे संस्कार दिलेले आहेत आज पुढे जाऊन सासू सासऱ्यांनी ते सांभाळलेले आहेत. कारण मगाशी मी बोलले ताईंना की मनोरमा परिवारात तसं नाहीये, महिलांना खूप चांगलं स्थान आहे, पण त्याचबरोबर आमच्या घरात सुद्धा. कारण आपले जेव्हा एखादी महिला काम करते तेव्हा तिचे पती, तिचे सासू सासरे, तिचे आई वडील हे सगळे तिच्या पाठीशी असायला लागतात आणि मग महिला चांगल्या पद्धतीने काम करू शकते. आणि त्यामुळे मनोरमा परिवाराचं वैशिष्ट्य आहे की इथे जास्तीत जास्त सगळ्या ज्या महिला आम्ही काम करतोय त्यांना सगळ्यांचा सपोर्ट आहे. आणि समाजामध्ये हेच घडवायचे की स्त्री पुरुष समानता नुसती कागदावरती नकोय तर ती प्रत्यक्षात उतरली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. मनोरमा परिवार नुसतं म्हणत नाहीये तर महिलांना जास्ती मानाचं स्थान देऊन आम्ही ते सिद्ध करून दाखवलंय की आम्ही स्त्रियांना नुसतं कागदावर नाही तर प्रत्यक्ष सुद्धा स्थान देतोय. आणि या मनोरमा नावाने म्हणजे आईचं नाव असल्यामुळं नेहमीच साहेब म्हणत असतात की आईच्या प्रेमात राजकारण नसतं, बाळाला दूध देताना हातचं राखून नसतं, तसं तुमचं आमचं असतं तर समाजाचं किती बरं झालं असतं. आणि या समाजाचं बरं व्हायचं असेल तर आपल्याला आईच्या प्रेमाने या समाजामध्ये क्रांती घडवावी लागेल आणि ते काम मनोरमा परिवार करते. येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तेच काम करू इच्छितो. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्या, कारण आमचे ठेवीदार, हितचिंतक, सभासद आणि साहित्य म्हणून जेव्हा आम्ही काम करतोय तर तुमच्यासारखे रसिक श्रोते या सगळ्यांमुळे हा परिवार इतके जोमाने काम करू शकतोय. ही जोमाची वाटचाल, ही जी प्रेमाची वाटचाल आहे, असा लाभावा जिव्हाळा, फुले यावी पाषाणाचं, मना मनात उरावा असा प्रेमाचा सुवास. हा प्रेमाचा सुवास घेऊन आपण सगळेजण मिळून आज मनोरमा परिवाराच्या वतीने तुमचं स्वागत करते आणि सगळे मिळून समाज क्रांती करूया. या समाजाला एक आपण चांगला आश्वस्त करूया की हा समाज एक चांगला समाज, सुदृढ समाज निर्माण करण्याचं प्रत्येकाची ताकद या प्रत्येक माणसामध्ये आहे. इथला प्रत्येक जो माणूस आहे, हा व्यासपीठावरचा असू दे नाही तर खालचा समोर बसलेला असू दे, हा प्रत्येक माणूस एक क्रांती घडवणारा माणूस आहे. त्यामुळे या सगळ्या श्रोत्यांना धन्यवाद देते. परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.